मालिकावीराची सायकल ज्यांनी दिली आहे ते रोहित पाटील, संकेत पाटील या सर्वांचं आपण स्वागत करूया। विराज पवार यांच्या शुभ हस्ते रोहित पाटील यांचं स्वागत केलं जाईल। मी विराज पाटील याला विराज पवार यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे। रोहित पाटील यांचं स्वागत केलं जाते ज्यांनी या स्पर्धेला मालिकावीर हा पुरस्कार प्रदान केला आहे। संकेतजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा, ज्यांनी या स्पर्धेतील मालिकावीराची सायकल स्पॉन्सर्ड केलेली आहे। संकेतजी पाटील मैदानावर जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली होते आणि हा येतोय चौकार आणि तो लगावलाय फलंदाज अमित कोडक याने। अनेश मालकर संकेत पाटील यांचं स्वागत करतील। तो लगातार 2 स्कोरिंग शॉट आए, एक बार चौका आया, एक बार छक्का आया। टीम का टोटल 10 रन। गौरव पाटील यांना विनंती असेल की आपण प्रमोदजी पाटील साहेब यांना सन्मानित करायचे। प्रमोदजी पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे। पंच चेंडू दीपक पाटील बोरले यांचं स्वागत। दीपेश महाडिक यांना मी विनंती करतोय की दीपक पाटील बोरले यांचं स्वागत त्यांनी करायचंय। दीपक पाटील बोरले आणि यानंतर मायक्रोफोनवर येतील अभि पाटील सर। हाल संघाची धाव संख्या आहे टोटल 11। पहिल्या षटकाला झाली सुरुवात। गोलंदाज पंकज ओंबरेला आपण पाहतोय। या ठिकाणी खालापूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य संतोषजी जोरकर यांचं स्वागत या मंचावरती केलं जाईल। सन्मान्य धीरजजी पाटील यांना विनंती आहे की आपण संतोषजी जोरकर यांचं स्वागत या मंचावरती करावं। खालापूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत ज्यांनी या खऱ्या अर्थानं या क्रिकेटला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा किंवा क्रिकेटची नियमावली की आपण या परिसरामध्ये चांगला क्रिकेट या ठिकाणी खेळता यावा म्हणून खऱ्या अर्थाने बरेचसे नियम त्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेटची नियमावली बनवली गेली। त्यानंतर खालापूर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुरजजी केदार यांचं देखील स्वागत या मंचावरती केलं जाईल। 100 धाव मिळते, 100 स्वरूपाची धाव या ठिकाणी जोडली जाईल। संघाची धाव संख्या आहे 12। सन्मान्य श्रीकांतजी पाटील यांना विनंती आहे की आपण सूरजजी केदारी यांचं स्वागत या मंचकावरती करावं। या व्यासपीठावरती त्यांचं देखील स्वागत होईल। आलेल्या अतिथीगणांचं पुनश्च एकदा या व्यासपीठावरती सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। कट करण्याचा प्रयत्न होता तो असा खालती राहतोय। बॅट चेंडूचा पुरेपूर संपर्क नाहीये, नशिबाची साथ नाहीये। एक धाव चोरटी मात्र एक्स्ट्रा स्वरूपाची मिळेल। निश्चितपणे थ्रो कलेक्शन इथे चुकीचं झालं आणि चुकीला माफी नाहीये। लेग बायच्या स्वरूपात का होईना धावा इथे जोडल्या जातील। 2 टोटलचा विचार केला पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे। धावा संख्या आहे तर ती 14 धावा धावपटलावरती आहे त्या साबाई माता खालापूर संघाच्या।
संघर्ष करावा लागेल. सिद्धू 11 कैरे संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. साबाई माता खालापूर संघाची सलामीची जोडी अमित कोडक आणि अमीर खान. जबरदस्त फटका आहे, ऑन ड्राईव्ह केलाय. जरूर का थोडासा व्यत्यय असल्यामुळे चेंडू फार का लांब जाऊ शकला नाहीये. एकदा मात्र निश्चित स्वरूपाची मिळेल. एका धावेने या पहिल्या षटकांचा अर्थात 6 चेंडूंचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. ड्यू फॅक्टर हळूहळू थोडासा काम करतो या मैदानामध्ये. मगाशी प्रवीण सरांनी उल्लेख केला की याची खास वैशिष्ट्य या मैदानावरती की ड्यू फॅक्टर फार लवकर प्रमाणात या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळालंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. थंडीचा आता क्लायमेट्स हळूहळू या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. क्लायमेट मध्ये थोडासा बदल, कारण अगदी बाजूने नदी आपण पाहिली या साईडनी, तर निश्चितपणे त्याचं हे विशेष कारण आहे. पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. तब्बल 14 धावा आहेत, 15 धावा आहेत टोटल स्कोरबोर्ड वरती 6 चेंडूच्या समाप्तीनंतर. हे पहिलं सत्र आहे. किती धावांचं आले, किती थोडं जाईल, किती धावा भरून जातील याची मात्र सन्माननीय मनीषजी सेन यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी मनीषजी ऋषिकेशजी बैलमारे यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती करावं. आलेल्या अतिथीगणांचं सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत असेल. आजच्या पहिल्या रात्रीमध्ये बरेच संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. विरेश्वर वोर्चिकोपडी मागचा संघ मागची मॅच मात्र जिंकला. तो पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. या मॅच मध्ये कोण जिंकेल, कोण हारेल याची मात्र उत्सुकता आहे. साबाई माता खालापूर की सिद्धू 11 कैरे, यासाठी हा संघर्ष सुरू आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले. एकच मिळेल, एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक सिंगल मात्र मिळेल. एका धावेने संघाची धाव संख्या पुढे जाईल. 16वा धावा स्कोरबोर्ड वरती आहे. सुरुवात कशी केली जाईल. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे, जिथे गोलंदाजी मार्गवरती रॉयल पाटील आलेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव जोडली गेली. जबरदस्त फटका बेमिसाल फेकून दिलंय. काय टायमिंग शोधलं या चेंडूला. अगदी लॉंग ऑन लागले गेला. चेंडू निघून गेला सीमा रेषा बाहेर. आलेला एक जर्जीदार प्रतीचा हा षटकार यस डीजे तांडेल. धन्यवाद डीजे. मी विनंती करतो जे ब्लॅक कापड लावलं समोर, तिथे देखील काही प्रेक्षक बसलेत. आपण नीट बसा. बघा कसे बसलात आपण. थोडासा गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. आणि ज्या पट्टा आमची जी भगवा जो कपडा बांधलाय त्या कपड्यावर जे बसलेत त्या प्रेक्षकांना एक हात जोडून विनंती करेन की दादा आपण त्या कपड्यावरून उठा. थोडंसं सहकार्य करा आम्हाला. ही स्पर्धा तुमच्यासाठीच ठेवली आहे, जेणेकरून चांगला खेळ किंवा ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी तुमचे देखील हातभार आम्हाला हवेत. तर ज्या भगव्या कपड्यावरती आपण बसलात तिथून तो उठा आणि सहकार्य करा आम्हाला. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावत संख्या आहे 23 धावा आहेत. सुरुवात जरूर मात्र पहिल्या सत्राला केली. कशा प्रकारचा खेळ होईल आजची पहिली रात्र. बघा बाहेरचा कोणी जाऊ नका. फक्त जे आतमध्ये खेळाडू आहेत बाकीच्या 11 पैकी कोणताही खेळाडू आतमध्ये जाऊ नका. जर गेला असेल तर आपण बाहेर या, अन्यथा तुम्हाला पॅनेल्टीला सामोरं जावं लागेल. ग्रीन टी शर्ट आपण आतमध्ये आलात प्लीज बाहेर या. ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे.
हाल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच मॅचला जरूर सुरुवात केली जाईल. षटक क्रमांक दुसरं मात्र सुरू आहे. रॉयल पाटीलचं ज्यानं अद्यापर्यंत 8 धावा जरूर खर्च केल्यात. संघाची धावसंख्या आहे टोटल 23 धावा आहेत 23. हा आकडा स्कोअरबोर्डवरती आहे. थंडीचं हे वातावरण आणि या थंडीच्या या क्लायमेटमध्ये असलेली ही स्पर्धा. आदरणीय प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधलं आणि खऱ्या अर्थानं एक दमदार ट्रॉफीचं आयोजन. या कालापूर तालुक्यामधली ही नाईटची ही पहिली भव्य दिव्य स्पर्धा आणि पहिलीच रात्र खऱ्या अर्थानं आपण एन्जॉय करताय. एक सिंगल मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते. 24 धावा आहेत 24. 24 धावा स्कोअरबोर्डवरती आहेत. सुरुवात कशी मात्र होईल. पहिल्या सत्रामध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावसंख्येचं टार्गेट उभारलं जाईल, याकडे सर्व प्रेक्षकांचा नजरा जरूर आहेत. रॉयल पाटीलचं षटक अद्यापही सुरू आहे. गोलंदाज तयार होतील. अकुल टप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे, परंतु एकदा मात्र रोखू शकत नाही आहोत. एक सिंगल जरूर मिळेल. एका सिंगलने मात्र या स्कोअरबोर्डवरती थोडीशी हालचाल होईल. 25 धावा आहेत टोटल स्कोअरबोर्डवरती. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. हे षटक क्रमांक दुसरं रॉयल पाटीलचे, जे अद्यापही काही चेंडू शिल्लक आहेत. एक धाव जरूर या मागच्या चेंडूवरती मात्र जोडली गेली. 25 धावा मात्र आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र गडी क्षेत्रातून चेंडू मात्र जरूर अडवला जाईल. निश्चितपणे या स्पर्धेसाठी आदरणीय प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे या स्पर्धेला एक मराठीचा गोड आवाज अंकित मालुसरे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सिद्धू 11 कैरेज संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या. त्यांचा या शुभेच्छांचा मनापासून आम्ही स्वीकार करतो. जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोअरबोर्डवरती 2 षटकांच्या अखेरीस धावा आल्या त्या 26 धावा. जिथे सबाई माता खालापूर संघ फलंदाजी करतो. धावांसाठी हा संघर्ष सुरू आहे. धावांसाठी हे प्रयत्न सुरू आहेत. किती धावसंख्येची मजल मारली जाणार, किती धावसंख्येचे टोटल सेट केलं जाणार, यासाठी हा संघर्ष सुरू आहे. जिथे टॉस कैरेज संघाने जिंकला आणि प्रथम मात्र आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला. आपल्या गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये करतील आणि एक फलंदाजी करणाऱ्या सबाई माता खालापूर संघाला अक्षरशः बांधून ठेवण्याचा प्रयत्न होईल, असा हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असताना तसं काही चित्र मनाच्या आतमध्ये घडेल का, हा मात्र प्रश्न आता मात्र उद्भव जाईल. षटक क्रमांक 3 जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र मुक्त या चेंडूला फार वेगाने आउटफील्ड फास्ट असल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या चेंडूला रोखून ठेवण्याचा प्रयत्न झाला. धाव मात्र इथे कंप्लीट झाली. 2 या 2 धावेने संघ मात्र पुढे पोहोचलाय. 28 धावा 28 धावा स्कोअरबोर्डवरती आहेत. पहिला चेंडू होता गोलंदाज प्रतीक मोरेचा. या पहिल्या चेंडूवरती शेवटच्या अंतिम मुवमेंटला या चेंडूला अडवलं गेलं. जरूर का निश्चित स्वरूपाच्या 2 धावा त्या क्षणामध्ये वाचवल्या गेल्या. 28 धावा आहेत. यावेळेस आता सक्सेसफुल ठरला का फटका. चेंडू सीमा पार होतोय. लॉंग लेग आणि फाईन लेगला हा फटक्याने ची जावा बग्गा बनवली आणि फाईन लेगला फटका क्लिअर करतोय. या चेंडूवरती आलाय एक दर्जेदार A1 क्वालिटीचा हा चौकार. यस DJ तांडेल. चौकार आपण पाहिला जो फलंदाज आमिर खानच्या बॅटमधून पाहिला, जो काय दर्जेदार क्लासिकल फटका, डोळ्याचं पारणे फेडणारा फटका खेचतोय. क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. जरूर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आज झेल सुटला. आमिर खानचा अगदी नशिबाने साथ दिली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या एक जीवनदान मिळालं. एक संधी, एक नव चैतन्य त्या निर्माण झालंय. कारण झेल सुटल्यानंतर आता नवीन संधी निर्माण केली आमिरला. कारण एक सिंगल आमिरला मिळाली, 2 धावा मिळाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली. 34 धावा डबुटलावरती आहेत. आमिर खानने काय जबरदस्त फटकेबाजी केली अद्यापर्यंत. नागपूरला गेले, चांगला फटका, फार वेगाने आउटफील्ड फास्ट असते, जबरदस्त अंतिम मुवमेंटला पुनश्च चेंडूला अडवलं गेलंय.
पॉइंट आणि गलीमध्ये चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी धावा कंप्लीट झाल्या. फलंदाज धावचीच्या स्वरूपात येतील माघारी. तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र आमिर खान येथील माघारी. यस डीजे. आमिर खान मात्र माघारी परतलाय. ज्याच्यावरती बराचसा विश्वास होता, ज्याच्यावरती बराचसा बोलबाला आता मगाशी आपण केला, ज्यानं अंतिम मुवमेंटला तिसरी धाव जी गरज नसताना देखील आपल्या धोक्याच्या क्षणी ती धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि तिसरी धाव घेत आमिर मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज तुषार मात्रे उर्फ गुड्डा या नावाने हा बहुचर्चित असलेला खेळाडू आहे, जो क्रमांक 3 वरती आलाय. संघाची धावसंख्या आहे ती 36 धावा. नशिबानं साथ दिली, नशिबानं साथ दिली. पंच अनोख्या स्टाईलने सांगतात चेंडू 4+1 अशा मिळतील 5 धावा. नशीब बळवान होतं साबाई माता खालापूर संघाला. हा नशिबानं आलेला चौकार आणि धावसंख्येत जरा टोटल जाऊन पोहोचली आहे 41 धावा धावपटलावरती आहेत. यस डीजे. तिसरं षटक सूर्य प्रतीक मोरेचं. जबरदस्त फटका फसलाय आता नोमॅन्स लँड मध्ये. सागर पाटील मला वाटतं हा झेल पकडला. सागर पाटीलने हा झेल पकडला आणि एक सफलता मिळतीये प्रतीक मोरेला. एक अनोख्या स्टाईलने हा खेळाचा प्रयत्न होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि एक सोपी झेल पकडली गेली. सफलता मिळाली प्रतीक मोरेला. संघाची धावसंख्या स्थिर आहे साबाई माती खालापूर संघाची ती 41 धावा. यस डीजे. काय तुम्ही टायमिंग शोधलंय डीजे ऑपरेटरला सलाम असेल. तुम्ही अशी काही गीतं लावताय की सिच्युएशन पाहून ती अगदी वातावरण तापवा अशा प्रकारची गीते तुमच्याकडून अपेक्षित तांडेल. संघाची धावसंख्या आहे 41 धावा 41. जबरदस्त फटका आहे. झेल घेतला जाईल इथे लॉंग ऑन मध्ये. अजून एक सफलता मिळती या प्रतीक मोरेला, ज्यांनी आता आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवायचा प्रयत्न आता सिद्धू 11 कैरे संघाला ठेवलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि तब्बल टोटल धावा जाऊन पोहोचल्यात त्या 41 18 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस डीजे. आता हे होते दशरथ पाटील कारावेचे. हा निश्चितपणे संघाची धावसंख्या आहे 41 धावा आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. यश सालुंके सिद्धू 11 कैरे संघाचा हा अंतिम आणि शेवटचं षटक आता आलतोय. 41 धावा आहेत. धावा इथून आता ब्रेक थ्रू द्यावा लागेल. धावांची गती कमी करावी लागेल. तुषार मात्रेने हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जरूर पोहोचले. 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला अडवलंय. तुषार मात्रेला
एक जरूर सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्यानं 42 धावा टोटल स्कोरबोर्डवरती आल्यात. सिंगलला मात्र महत्त्व दिलं गेलं. जिथे तुषारला माहिती आहे आता वलंदाज विशाल नाईकला स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय. जरूर त्याच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका जरूर का त्याच्या बॅटमध्ये येईल अशी काही अपेक्षा असेल तुषार म्हात्रेकडून. मोठा फटका जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. आता चेंडूची जी की चाचपणी इथून दिसताना कठीण होत चालले आहे मनोजी पाटारे, कारण ड्यू फॅक्टर आता हळूहळू वाढत चालला. तर विनंती आहे पंचांना आणि खेळाडू मित्रांना की स्पीडअप करा जरा. हा निश्चित उद्या 5:30 पावणे 6च्या आसपास मॅच सुरू व्हायला हव्यात. आमचे गुणलेखक देखील आता चुस्त झालेत की चेंडूची चाचपणी सुरू आहे. जबरदस्त फटका, उंची जास्त आहे, लांबी फार कमी होती. चेंडू मात्र बॅक टू द बॉर्डर खेळत. अजून एक विकेट मिळेल. यश साळुंकेलाच्या खात्यामध्ये अजून एक विकेट जोडली जाईल जी तिसऱ्या चेंडूवरती मात्र प्राप्त केले. यस डीजे. या ठिकाणी अंतिम आणि शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावांचा आता ब्रेकथ्रू देण्याचं काम गोलंदाज यश साळुंकेने केलंय. अद्यापर्यंत मोठा फटका मारण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलं. अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू फेकले जातात. नवीन फलंदाज गणेश सावंत आलेत. बऱ्याचशा काळा लेट मात्र त्यांना पाठवलं गेलंय क्रमांक 6 वरती. पुढे सरसावलेत. हा देखील चेंडू बॅक टू द बॉलर खेळलेत. अजून एक सफलता मिळते. गोलंदाज यश साळुंके लगातारच्या दुसरी विकेट त्याच्या भात्यामध्ये जोडली जाईल. लगातारचे 2 विकेट बरंचसं काही सांगून जातात. आणि या चेंडूवरती झालेला फलंदाज बाद आणि धावसंख्या स्थिर असेल. टोटल आहे त्या 43 धावा टोटल स्कोरबोर्डवरती आहेत. यस डीजे. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 43 धावा आहेत. सत्र सुरू आहे. शेवटचं आणि अंतिम षटक आहे यश साळुंकेचं, ज्याने अद्यापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट आलेत. अजून एक विकेट आली तर निश्चितपणे विकेट हॅट्रिक आजच्या रात्रीतली दुसरी असेल जी यश साळुंकेच्या नावावरती जोडली जाईल. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक वेगाने जरूर चेंडू पर्यंत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पोहोचलेत. धावा कंप्लीट झाली. एक धाव मात्र घेतली जाईल. 44 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. 44 हा आकडा स्कोरबोर्ड वरती आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. उर्वरित अजूनही काही चेंडू, कदाचित एक चेंडू शिल्लक असेल या अंतिम आणि शेवटच्या ओव्हर्स मधला यश साळुंकेचा, ज्याने अद्यापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. सिद्धू 11 करे संघाचा एक जबरदस्त गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा रेषा बाहेर आलेला एक जबरदस्त असा षटकार. या षटकाराची मात्र मदत गरज होती ती साबाई माता खालापूर संघाला. या षटकाराच्या साहाय्यानं संघ साबाई माता खालापूर संघ पोहोचलाय प्रथम फलंदाजी करत असताना 50 या धावसंख्येवरती. चेंडू आता शेवटच्या दुसऱ्या सपत्रामध्ये शिल्लक असतील 24 आणि गरज असेल ती 50 धावांची, 51 धावसंख्येची. 24 चेंडूंनी 51 धावसंख्येची गरज. या दुसऱ्या सत्रामध्ये सिद्धू 11 कैरे संघाला या धावा कशा होतील, या धावा रोखल्या जातील का, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी वळतोय हिंदीच्या भाषेकडे. परंतु या धावा कशा होतील, या मॅच मध्ये काय घडेल की त्याच्या विपरीत या ड्यू फॅक्टर या दोन्ही टीमला अगदी धोका संभवेल, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवला असेल. याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वळूया हिंदी भाषेकडे. परंतु ऐकूया या सिच्युएशन मध्ये एक सुमधुर संगीत आणि वळूया डीजे तांडेल.
51 रनों की जरूरत है टीम सिद्धू 11 कैरे को। अब देखना ये होगा, ये मैच नंबर 6 है आज की रात का, और 2 और 4 नंबर के मैचेस जीते हैं चेसिंग करने वाली टीम ने। तो ये नंबर 6 वाला मैच है, क्या 51 रन पूरे करेंगे सिद्धू 11 कैरे के बल्लेबाज। दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं या ट्रॉफीला सुरुवात झाली। आमदार चषक 2024 आयोजक प्रणित 11 सावरोळी आणि पुरस्कृत केली आहे ते सन्माननीय श्री प्रवीण शेठ गोविंद शेठ बैलमारे यांनी। आमदार चषक 2023 सलामीची जोडी मैदानात गेली आहे, दोन्ही पंच आतमध्ये आलेत। आमदार चषक 2023-24 असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हे सीझन 2023 आणि 24 सुरू आहे क्रिकेटचा हंगाम, टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम, त्यानंतर मात्र पावसाळा आणि त्यानंतर रबर बॉल क्रिकेट स्पर्धा। तर या स्पर्धेसाठी अनेक दानशूर दात्यांनी सरळ हस्ते मदत केली, त्यामध्ये राकेशजी बांदल, श्रीकांतजी पाटील यांनी पाण्याची सोय केली आहे। मालिकावीर आणि सन्मान चिन्ह ऋषिकेश बैलमारे उत्कृष्ट फलंदाज, विराज पवार उत्कृष्ट गोलंदाज, दत्तात्रय तांबडे सामनावीर ट्रॉफी दिल्यात निखिल बैलमारे, डीजे रोशन पाटील, मंगेश बांदल, शूज दिलेत ते परेश घरत यांनी, त्याचबरोबर क्रिकेट बॉल दिलेत महेश पाठारे आणि सचिन खाडे यांनी, संकेत पाटील आणि रोहित पाटील कैरे यांनी मालिकावीराची बायसिकल दिलेली आहे, त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह अजिंक्य पाडगे आणि प्रशांत वालेकर साहेब यांनी दिले, त्याचबरोबर नंबर 1 ते नंबर 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्यात निलेशजी लाड यांनी। तो दोस्तों चलते हैं मैदान के बीचों बीच, जहां पर भीड़ देखिए, भीड़ बिल्कुल हमारे सामने है, ज्यादा तादाद में दर्शक। मनोज पठारे खालापुर ग्रामीण क्रिकेट कमेटी के उपाध्यक्ष का ओहदा संभाले हुए है, लेकिन और अध्यक्ष टाइगर ग्रुप खालापुर, लेकिन वो चाहते हैं कि वो टाइगर की तरह दौड़ रहे हैं, लेकिन उनके रोहित पाड़गे कब टाइगर की तरह दौड़ेंगे या दहाड़ेंगे टीम प्रणीत 11 सावरोड़ी के लिए, क्योंकि उनका चलना जरूरी है। एक अकेले गौरव घोसालकर या राज घोसालकर के ऊपर ये टूर्नामेंट नहीं जीत सकते। बड़ी टूर्नामेंट अगर आपको जीतनी है तो आपके हार्दिक पांड्या, वैभव मेहतर का भी चलना ज़रूरी है। देखिए, जब सिद्धेश अपने अंदाज में थे तो उस वक्त प्रणीत 11 सावरोड़ी एक 7वें आसमान पर टीम थी, काफ़ी अच्छा परफॉर्मेंस, कई बड़ी टीमों से टक्कर देने लायक इस टीम को बनाया था सिद्धेश चौगले ने। गेंदबाज सूरज गायकवाड़, बाएं हाथ के बल्लेबाज रजत पाटिल, ये गेंद और गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। डीजे दिसंबर जब भी आता है तो कई लोग ऐसे संकल्प कर देते हैं, आज 1 जनवरी 2024 की हसीन रात, जहां पर हम एक अच्छा क्रिकेट देख रहे हैं दोनों टीमों की तरफ से। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला रजत पाटिल ने, मिड विकेट बाउंड्री के बाहर, लगातार दूसरी बाउंड्री इस ओवर में आती हुई। पहला गेंद जो खेला था फाइन लेग बाउंड्री के बाहर, तो इस ओवर की दूसरी गेंद को खेला रजत पाटिल ने, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। 51 रनों का पीछा करना है 24 गेंदों में। रोहित पाटिल पूछ रहे हैं कि हमें कितने रनों की ज़रूरत है, तो मैं उन्हें ज़रूर बताना चाहूँगा 51 रन आपकी सिद्धू 11 कैरे टीम को बनाना है। इस ग्राउंड के ऊपर कई बड़े सितारों का खेल हमने देखा, तहसील वाइज हाफ में, ग्राम पंचायत हाफ में, 2 गांव एक टीम में। हमने देखा जावड़े के प्रसाद घरत काफ़ी सुर्खियों में थे इस ग्राउंड के ऊपर, क्या बल्लेबाजी की थी उन्होंने। घरेलू मैदान पर थोड़ा सा निराश कर दिया हमेशा प्रणीत 11 सावरोड़ी,
घरेलू मैदान पर मैंने एक डे की प्रतियोगिता में देखा था, 4 बार खेली थी ये टीम 1 लाख रुपए की प्रतियोगिता में घरेलू मैदान पर, लेकिन फिर भी उन्हें सफलता हासिल नहीं हुई थी। लेकिन यहाँ पर ये विकेट अंपायर की उंगली उठी, सूरज पांडे की उंगली उठी और जैसे ही उंगली उठी सफलता मिली टीम सवाई माता खालापुर के गेंदबाज सूरज गायकवाड़ को। रजत पाटिल के पारी का खात्मा डीजे तांडेल। है 8 रन एक विकेट के नुकसान पर, 51 का करना है पीछा। वीरेश्वर वर्ची खोपोली के कई खिलाड़ी इस मैच को देख रहे हैं क्योंकि वो जानते हैं यहाँ से उनका प्रतिद्वंदी मिलेगा उन्हें सुपर 4 क्वालिफायर मैच के लिए। तो ज़रूर ये मैच देख रहे होंगे हमारे साथी कमेंटेटर तुषार धुमाल, पूरा थिंक टैंक, चाहे विनय नाइक हो, उदय कोलंबे हो, इस मैच को ज़रूर देख रहे होंगे कि उनका प्रतिद्वंदी कौन होगा, सिद्धू कैरे या फिर सवाई माता खालापुर गायकवाड़। नरेंद्र पाटिल के लिए, नरेंद्र पाटिल ने इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, लॉन्ग ऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, 1 रन मिला। 4 गेंदों में अब तक 9 रन आ चुके हैं इस ओवर में। 12.5 से भी ज़्यादा की औसत से इन रनों को बनाना है, 12.75 की औसत से इन रनों को बनाना है। तो ऐसे में शुरुआती ओवर जो एकमात्र मैंडेटरी पावर प्ले होता है वहाँ पर 15-16 रन अगर आते हैं तो आसानी होगी इस टारगेट का पीछा करने में सिद्धू 11 कैरे को। वहीं गेंदबाज की सोच यही होगी सूरज गायकवाड़ की, पहली 2 गेंदें मैंने गलती की है, बाएं हाथ के बल्लेबाज को तो बाउंड्रीज लगाने का मौका दिया, फिर पक्षपाती के तौर पर उन्होंने उनका विकेट निकाला, लेग बिफोर विकेट, और फिर सिंगल दिया। अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं अतुल पाटिल। क्षमता है अतुल पाटिल में, पिछले मैच में हमने देखा था कवर्स में भी उन्होंने छक्के लगाए थे, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर पर उनको छक्के लगाते हुए हमने देखा। इस ओवर की 5वीं गेंद, राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन अतुल पाटिल भी लटक चुके हैं, गेंद हवा में है। जल्दबाजी जल्दबाजी और जल्दबाजी। एक रन यहां पर जरूर मिला, लेकिन इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 10 रन। देखिए औसतन इस एक गेंद पर अगर स्कोरिंग शॉट आए तो औसतन 1 रन ज़्यादा रहेगा या फिर 3 रन ज़्यादा रहेंगे, क्योंकि जो 15-16 जो मैंने कहे थे शुरुआती ओवर्स में वो आने ज़रूरी। चलिए जल्दी कीजिए। सवाई माता खालापुर से मैं गुजारिश करना चाहूँगा, करजत टेनिस cricket.in के टेक्नीशियन भी हमें कह रहे हैं कि भाई समय ज़्यादा लिया जा रहा है, तो ऐसे में ज़्यादा समय देखिए फ्लड लाइट्स, एक मिनट कीमती रहता है नाइट टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर्स के लिए, क्योंकि जनरेटर्स और उसके ऊपर अगर बिजली ये जो फ्लड लाइट्स होना तो एक मिनट कीमती होता है। गायकवाड़ नरेंद्र पाटिल के लिए, ये अच्छी गेंद और अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 10 रन। इसी औसत से अगर ये टीम खेलेगी तो इनके बनेंगे 40 और ये 10 रन पीछे रहेगी बराबरी से। 51 रनों को बनाना है, 50 रन एग्जैक्ट पहले सत्र में हमने देखे। नरेश तड़वी छोटा पाक बड़ा धमाका, कई बड़ी प्रतियोगिता में स्कोरिंग कर चुके हैं अपने काफ़ी कम उम्र में, जैसे कि चैंपियन लीग, वीरेश्वर वर्ची खोपोली, प्रणीत 11 सवरोड़ी की ये प्रतियोगिता। एक ऑफिशियल स्कोरर के तौर पर इन्हें अब लोग जानने लगे हैं। आने वाले दिनों में 4, 5, 6, 7 नंदनपाड़ा, गेंदबाज सौरभ 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 18 गेंदे और 41 रनों की जरूरत है। अतुल पाटिल में क्षमता है,
बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को जरूर फील्ड किया गया। 1 रन से बढ़ता हुआ टोटल 11 रन। देखिए शुरुआती 3 ओवर, जहां पे 4 ओवर का मैच जरूर है ये, लेकिन शुरुआती 3 ओवर डिसाइड करते हैं कि मैच में दोनों टीमें बैलेंस है या फिर दोनों में से किसी एक का पलड़ा भारी है। फिलहाल ये मैच मुझे बैलेंस नजर आ रहा है, क्योंकि 2-3 छक्के अगर आते हैं नंबर दूसरा और नंबर तीसरे वाले ओवर में, तो कह रहे इस मैच में वापसी कर सकती है। ये काफी बाहर, ऑफ स्टंप के बाहर, वाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रास कर रहे हैं बॉलर, लेकिन लेंथ यही हो रही है, लाइन उनकी आउटसाइड ऑफ स्टंप हो इस कोशिश में है गेंदबाज। राइट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है सौरभ की, नरेंद्र पाटिल के लिए। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लेकिन अभी भी इस खेमे में सागर पाटिल जैसे धुआंधार बल्लेबाज शामिल है, जो एक गेंद के ऊपर 6 मार सकते हैं, 8 मार सकते हैं, 10 मार सकते हैं, मुझे पता है। रोहित पाटिल और क्रिकेट धीरे धीरे मुझे लग रहा है कि नदारत हो रहा है, धीरे धीरे। बघा वाळवी जशी फर्निचरला पोखर दे ना, तसं रोहितला आता कोणतरी पोखरच चाललंय क्रिकेटच्या दुनियेमध्ये। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 14 रन। राजा खुश होंगे आज, क्योंकि जितनी भी भीड़ है राजा के दुकान के पास ही हमें नजर आ रही है। क्वांटिटी बढ़ानी चाहिए राजा को, क्योंकि कई लोगों के कंप्लेंट्स आ चुके हैं। भेल तो अच्छी है, लेकिन क्वांटिटी के मामले में, क्वालिटी अच्छी है लेकिन क्वांटिटी थोड़ी कम नजर आ रही है। ये बड़ा शॉट खेलने की कोशिश अतुल पाटिल। अभी पाटिल सर ने बिल्कुल सही कहा था, ड्यू फैक्टर का क्या इफेक्ट होगा। ड्यू फैक्टर का इफेक्ट ये होता है कि गेंद बल्ले पर देर से आती है। टेनिस बॉल और लेदर बॉल क्रिकेट में ये फर्क होता है। ड्यू फैक्टर जहाँ पर टेनिस बॉल क्रिकेट में बल्लेबाजों को परेशान करता है, वहीं लेदर बॉल क्रिकेट में वहीं ड्यू फैक्टर स्पिनर्स को परेशान करता है और बल्लेबाजों को हमेशा मदद मिलती है। टीम का टोटल 14 रन, विकेटें जा चुकी है 2। तो सागर पाटिल अब मैदान के अंदर जा चुके हैं। मैंने कहा इनमें क्षमता है बड़े बड़े हिट्स लगाने की, विपरीत परिस्थितियों में भी मैंने कई बार इनको अच्छा खेलते हुए देखा है। सिद्धू 11 कैरे के लिए क्या ये टर्नर बनेंगे? टर्नर बनना ही होगा 51 रन, क्योंकि मैच नंबर 6 है ये, और 2 और 4 ये जो मैचेस के नंबर थे आज की रात में चेसिंग करने वाली टीम ने जीते हैं। क्या इतिहास बदलेगी साबाई माता कालापुर? लेकिन यह हमारी तरफ सागर के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन 6, और मैंने पहले क्या था, क्षमता है इनमें इन रनों को बनाने की। अगर ये अपनी पर आए, फुल टॉस गेंद थी, लॉलीपॉप थी। कल 31 दिसंबर था, संडे था, आज 2024 है, एक नई सुबह नए साल की, लेकिन अब ये सुबह रात में तब्दील हो चुकी है। फिर भी एक नए साल की नई शुरुआत करते हुए अपने बल्ले से सागर पाटिल बेहतरीन 6, और 6 के साथ टोटल बढ़ता हुआ 20 रन। 14 गेंदें और 31 रनों की जरूरत, क्षमता है इनमें। मैंने पहले ही कहा था ये ऐसे बल्लेबाज हैं जो इन रनों को पूरा कर सकते हैं। गेंदबाज सौरभ करेंगे इस ओवर की 5वीं गेंद, 5वीं गेंद करेंगे। 14 गेंदें, 31 रनों की जरूरत। सागर तैयार, आर पार स्टेडियम पार ये भी गेंद हो सकती थी, क्योंकि गेंद मिडल हुई थी। गेंद मिडल हुई थी। ये देखिए, ये इलेक्ट्रिक वायर धोखा दे बैठी, धोखा दे बैठी सागर पाटिल को। ये भी आर पार होती, क्योंकि गेंद जो स्ट्रोक प्ले होता है बल्ले का, वहां पे कनेक्ट हुई थी, मिडल हुई थी बिल्कुल।
देखिए अंकेश तांबड़े ने कहा ऑर्गेनाइजर से कि सागर जैसे खिलाड़ी का छक्का मिस हुआ है तो ये वायर्स तो निकालने ही पड़ेंगे। अरे भाई इस वायर पर गेंद लगी तो कैच किया तो 6, और अगर बाहर आया तो 6। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 21। 13 गेंदें और 30 रनों की जरूरत। देखिए सागर और नरेंद्र इस मैच को जितवा सकते हैं, सागर के पास वो क्षमता है। लगातार दूसरा छक्का वो लगभग लगा चुके थे, लगभग लगा चुके थे। इलेक्ट्रिक वायर ने उन्हें धोखा दिया। नरेंद्र पाटिल स्लोअर वन किया था, ऑफ ब्रेक किया था जो बाएं हाथ के बल्लेबाज के लिए लेग स्पिन हो, ये लेग कटर डाला गया था। टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 21। 12 गेंदें और 30 रनों की जरूरत। 15 की औसत से इन रनों को बनाना है। 12 गेंदों में 30 रनों की जरूरत। खालापुर सबाई माता ज्यादा टाइम पास ना करे, सबाई माता खालापुर ज्यादा टाइम पास ना करे प्लीज। तुषार धुमाल इंतजार कर रहे हैं कि उनका प्रतिद्वंदी कौन होगा। गेंदबाज शुभम, 12 गेंदें और 30 रनों की जरूरत। बघा या वायरचा नियम असा आहे, जर वायरला चाटून चेंडू जर स्टेडियमच्या बाहेर गेला तर षटकार आहे, पण वायरला लागून जर आतमध्ये पडला आणि झेल घेतला तर तो फलंदाज बाद असेल। सागर पाटिल ने बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर 1 रन जरूर मिलेगा। लेकिन 15 की औसत से अगर आपको 30 रन पूरे करने हैं तो एक ओवर में कम से कम 2 छक्के या 3 बाउंड्रीज 3 सिंगल आना जरूरी है, वरना आखिरी ओवर में प्रेशर आपके ऊपर बढ़ेगा। 25 प्लस अगर रन रहेंगे आखिरी ओवर में तो परेशानी हो सकती है सिद्धू 11 कैरे के लिए। लेकिन यहाँ पर अगर 15 भी बनाए जाए तो आखिरी ओवर में 15 बनने के चांसेस नजर आते हैं, वो टारगेट रीचेबल नजर आता है। लेकिन एक बार आप 25 प्लस गए आखिरी ओवर में तो अपोजिशंस को ये लगता है कि हमें 2-3 गेंदों पर अच्छा काम करना है, फिर वन साइडेड। और ये विकेट मिलता हुआ नरेंद्र पाटिल के बारी का अंत। डीजे
प्रवीण शेठ बेलमारे नाम में ही जादू है। इस नाम में यकीन मानिए कई युवाओं के लिए प्रेरणा स्थान बन चुके हैं। फिलहाल मैदान की तरफ हम चलेंगे जहां पर नए बल्लेबाज रॉयल पाटिल, लेकिन ये नंबर आया अच्छे। रॉयल की तरह छक्का लगाते हुए रॉयल पाटिल उन्होंने दिखाया जब तक मैं हूं डरने की कोई बात नहीं। समाज सेवक, सामाजिक कार्यों में अग्रसर प्रवीण शेठ बेलमारे, उन्हीं के द्वारा पुरस्कृत ये प्रणीत 11 सौरोली की प्रतियोगिता आमदार ट्रॉफी 2024। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। सागर को कह रहा है अपना खेमा भाई तू दो मार ताकि इस मैच में हम वापस आए। 8 गेंदे और 22 रनों की जरूरत। एक भी आता है तो मजा आएगा 2 गेंदों में। और ये खेला गेंद हवा में, एक तो जरूर मिलेगा, 2 रन जरूर मिले। देखिए 3 बार पहले सागर पाटिल को मैंने कई बार 2-2 रन दौड़ते हुए देखा है, लेकिन पिछले 2-3 सालों से अगर वो लगातार 3 बार 2-2 रन दौड़े ना तो समझिए काम तमाम। लेकिन दौड़ रहे हैं अपनी टीम के लिए। टोटल 31-20 रनों की जरूरत, गेंदें बची है 7 गेंदें 20 रन। एक छक्का आता है तो 6 गेंदें 14 का समीकरण। एक रन जरूर मिला। बॉलर कह रहे भाई तुम मार, विकेट कीपर ने कहा जाने दीजिए, एक ही रन जा चुका है। 6 गेंदे अब 19 रनों की जरूरत। 6 गेंदे 19 रनों की जरूरत। साबाई माता खलापुर बनाम सिद्धू 11 कैरे के बीच का ये मुकाबला, हार और जीत के बीच अंतर तय करेंगे सागर पाटिल। 6 गेंदे 19 रनों की जरूरत, कंपलसरी चेसिंग। बार बार मैं कह रहा हूं साबाई माता खलापुर के खिलाड़ियों को कि ज्यादा टाइम पास ना किया जाए। ये मैच देखिए 1 घंटा से भी ज्यादा हो रहा है, ऐसा नहीं होना चाहिए। 40 मिनट के अंदर एक मैच खत्म होना चाहिए 4 ओवर का। 11:30 बजे मैंने क्रिकेट रजनी का फाइनल खत्म किया था, मतलब घर पहुंचा था मैं 11:30 बजे। स्ट्राइकर एंड पर सागर, 6 गेंदे 19 रन। क्या होनी को अनहोनी करने वाले धोनी की तरह क्या ये चमकेंगे इस फ्लड लाइट्स दूधिया रोशनी में अपनी टीम सिद्धू 11 कैरे के लिए। बॉलर अमोल पवार। सागर ने इस गेंद को खेला, गेंद हवा में, मिडल नहीं हुई और इसी के साथ सागर के पारी का अंत। ये जो 2-2 रन उन्होंने दौड़े थे उस थकान का असर इस शॉट में हमें नजर आया। और देखिए लगातार अगर वो दूसरा छक्का लगाते, इलेक्ट्रिकल वायर की वजह से गेंदबाज बचे, तो वो छक्के की वजह से गेंदबाज का भी मोरल डाउन होता। डीजे तांडेल 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 तांडेल। की तरफ से खालापुर टीम के लिए शुभकामनाएं आ चुकी है। तो दरगे ब्रदर्स काटरंग इस प्रतियोगिता में जरूर खेलने वाली है, लेकिन
आदित्य दरगे इस मैच का मजा ले रहे हैं ग्राउंड से, तो उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन। तो आदित्य दरगे मुझे लगा, क्योंकि पहचान नहीं पाया अभी पाटिल सर, लेकिन दरगे ब्रदर में से एक अजिंक्य दरगे यहाँ पर इस मैच का मजा ले रहे हैं। सेवन विलास होटल के मालिक, 3 गेंदे 18 रनों की जरूरत। रॉयल पाटिल क्या वो कारनामा करके दिखाएंगे? एक छक्का तो आना चाहिए ताकि मजा आएगा अगली 2 गेंदें देखने में। ये व्हाइट बॉल का इशारा। 3 गेंदे अब 17 रनों की जरूरत। गेंदबाज अमोल पवार रिवर्स काफी अच्छा खेलते हैं, अभय पिंगड़े ने भी दिखाया, लेकिन अजिंक्य दरगे जो क्विक एक्शन रिवर्स खेलते हैं, काफी मजा आता है देखने में। अरे भाई 1 घंटा होने को आया है इस मैच को खत्म होने में। सोचिए डीजल पे अगर ये लाइट्स चलती तो ऑर्गेनाइजर्स आपको 20 मिनट के ज्यादा 1 मिनट भी नहीं देते। रन ही नहीं निकाला। एक तरफा मैच, मैंने पहले ही कहा था अगर 20+ रन होते हैं तो ये मैच, अगर 2-3 गेंदें अच्छी चली जाए तो बॉलिंग करने वाली टीम के लिए आसान होगी। वीरेश्वर वर्ची खोपोली और शायद साबाई माता खालापुर, सागर पाटिल ने काफ़ी अच्छी बल्लेबाजी की, हमें इम्प्रेस किया। लगातार अगर आपके बल्ले से दूसरा छक्का आता तो मैच देखने में और ज़्यादा मज़ा आता। एक गेंद अब 17 रनों की जरूरत हमारे बोरले के दीपक पाटिल थोड़े से नाराज कह रहे, टीम के परफॉर्मेंस को देखते हुए दीपक पाटिल थोड़े से नाराज है। सागर ने मेहनत की है, लेकिन वो दूसरा वायर, इलेक्ट्रिकल वायर ने आपको धोखा दिया। हाँ ये बात बिल्कुल सही, मनोवैज्ञानिक दबाव आता बॉलर के ऊपर, और ये होता है। 2 छक्के अगर आते हैं लगातार तो बॉलर के ऊपर